नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी काही होमगार्ड भरती झालेली आहे संपूर्ण राज्यामध्ये भरती झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादीमध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि असे काही विद्यार्थी असतील तर त्यांचं पेमेंट जे आहे प्रशिक्षण जे आहे प्रशिक्षणादरम्यान जे काही पेमेंट्स मिळते तुम्हाला ते पेमेंट्स काही जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पेमेंट झालेलं आहे किंवा नाही आहे हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत यांनासुद्धा एक प्रकारची न्यूज त्या ठिकाणी मिळणार आहे की कोणत्या जिल्ह्याचं पेमेंट झालेलं आहे किंवा कोणत्या जिल्ह्याचं पेमेंट बाकी आहे। आणि त्याचबरोबर तुमचा जो काही वाढीव भत्ता त्या ठिकाणी करण्यात आलेला होता ऑक्टोबरपासून, तो वाढीव भत्ता तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता। त्याचबरोबर खिसा भत्ता मिळालेला आहे किंवा नाही, त्यानंतर मग भोजन भत्ता वाढीव मिळालेला आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला ज्या जिल्ह्यातील तुम्ही असाल, जी परिस्थिती त्या ठिकाणी असेल तसं जर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तर बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल की या जिल्ह्यामध्ये पेमेंट झालेलं आहे। जे काही बिलं बनवण्यात येतात पेमेंटसाठी तर ते प्रोसिजर पूर्ण झालेली आहे किंवा नाही हे त्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा माहिती पोहोचू शकते। हा उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा। मला वाटते सातारा, जालना आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणाचे जे काही पेमेंट्स आहेत ते पेमेंट झालेलं आहे आणि तुमच्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट्समध्ये सांगायचं आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू।